की या प्रोग्रामचा मुलांना काय फायदा होतो? मुलांना नक्कीच फायदा होतो. सर स्वतः जेव्हा घरी येतात आपल्या, तर ते मित्रासारखे शिकवतात त्यांना. त्यांना खूप चांगलं वाटते आणि अभ्यासात असं मन लागते. तर अभ्यास केला पाहिजे बाबा. काय एरवी जनरल पोरं असं करत नाही. त्यांना कुणी असं विचारणारं, काही सांगणारं असं नसलं, तर त्याच्याकडे लक्ष देत नाही. माझा मुलगा पण तसा होता. पण जसं जेनेटचे क्लास लागले, सर तो काउन्सिलिंगसाठी येत होते घरी. तर त्यामुळे त्याला उत्सुकता निर्माण होतात. सर येणार, हे विचारणार, ते विचारणार. तो पहिलेच तयारी करून ठेवतो असं. तर त्यामुळे त्याच्यात कसं इन्क्रीज झाले. पहिले त्याला 80-90 पर्यंत येत होते, पण तो काही इतकं असं मन लावून करत नव्हता. पण आता 90 प्लसच्या वर जायचं त्याचं कारण जिनेस म्हणजे खूप महत्वाचं माध्यम असलं मला वाटते. बघा बऱ्याचदा काय होते तर तुम्ही एक लक्षात घ्या की मुलं शाळेत जातात आणि क्लासला जातात आणि पालक त्या गोष्टीत समाधानी असतात. पण नंतर त्यांचा जेव्हा रिझल्ट येतो तो खूप डाऊन असतो. तर मग तिथं त्यांचा घरचा अभ्यास कमी पडतो. तर अशा पालकांना तुम्ही काय सांगाल की घरचा अभ्यास किती महत्वाचा आहे? ते घरचा अभ्यास खरंच खूप महत्वाचा आहे. तुम्ही क्लास आणि त्या ट्युशनवर इतकं डिपेंड करू शकत नाही. तुम्ही स्वतः जोपर्यंत सराव होत नाही, तोपर्यंत त्याने काही येणार नाही. बहुतेक क्लास नाही तर क्लासपर्यंतच सीमित राहते. ते स्वतः जेव्हा सेल्फ स्टडी करते त्यावेळेस त्याचं इन्क्रिजेशन होतं, समजा की इम्प्रुव्हमेंट होते. त्याचं इम्प्रुव्हमेंट आणि बेनिफिट. तर मला एक विचारायचं की काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुम्ही काउन्सिलर याचे तुम्ही सांगितलं की त्याला एक उत्सुकता वगैरे राहायची. तर त्याचा फायदा जसा आता बऱ्याचदा काय होतं शाळेत आणि क्लासमध्ये काही गोष्टी नाही विचारू शकत मुलं. पण ते समजा विचारल्या जातात तुम्हालाही त्याचे प्रॉब्लेम वारंवार घरी करतात. तर त्याचाही फायदा तुम्हाला झाला का? हो. त्यांच्यात जे संभाषण होत होतं, जे सरांना माहित होतं तेव्हा त्यांना माहित नव्हतं, तो त्यांना विचारू शकत होता. आणि मित्रासारखं विचारतो. काउन्सिलर म्हणजे असं काही शिक्षक टाईप नव्हतं, असं मित्रासारखं संभाषण होत होतं त्यांच्यात. तर त्यामुळे त्याच्यात चिरकालीन लक्षात राहत होतं. बिलकुल जे चिरकाल लक्षात राहणार कारण की वारंवार इंडिकेशन असतात काउन्सिलर येणार त्या माध्यमाने मुलं करतात. तर मला अधिक एक विचारायचं सर की समजा जिनियस हा प्रोग्राम जो आहे तो सेल्फ स्टडीच्या माध्यमाने चालतो 1 to 1 मध्ये. बरेचसे असे 80% मुलं आहेत जे शाळेत आणि क्लासमध्ये विचारू शकत नाही, बोलू शकत नाही आणि घरी अभ्यास तर करतच नाही. तर मग त्या मुलांकरता त्या पालकांना जिनियसच्या माध्यमातून तुम्ही काय सजेस्ट कराल? जिनियस लावायचं की नाही? नाही, जिनेस नक्कीच लावायला पाहिजे. कारण जसं ते आपलं ट्युशनमध्ये किंवा शाळेत विद्या म्हणजे शिक्षक शिकवते, तर त्या यांची शिकवण्याची पद्धत आणि त्यांची शिकवण्याची पद्धत थोडी वेगळी राहते. ते इंटरॅक्ट होते, एकमेकांचं संभाषण साधते समजा. म्हणजे आपण त्या ट्युशनच्या सरांना किंवा शाळेतल्या सरांना आपण विचारू शकत नाही. भीती राहते इतक्या मुलांसमोर विचारायची. पण हे समोरासमोर असं मित्रासारखे शिकवतात तेव्हा आपल्या डाऊट क्लिअर होतात. म्हणजे स्वतः विचारू शकतो आपण त्यांना कुठल्याही परिस्थितीत. राईट. त्याच्या माध्यमातून जिनियसच्या पोरांनी लावलं तर त्यांना फायदा होईल. फायदा नक्कीच फायदा होतो. जिनियस लावायलाच पाहिजे सगळ्यांना. घरी येऊन तुम्हाला कुठे जायची गरज नाही, काय नाही. सर थोडा वेळ का देईना पण स्वतः घरी येतात. त्याच्यामुळे तोच फायदा होतो. आणि जर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की ज्या जास्त गरज आहे, तर विद्यार्थी म्हणजे सर त्यांचे जिनियसचे ते त्यानुसार त्यांचा टाइम ऍडजस्ट करतात. हो, कमी जास्त झालं तर ज्यांना वाटते की आता आपल्याला आपल्या पाल्याला समजा जास्त वेळ द्यायला हवा होता, तर तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यांनाच ते समजते की आपला इतका वेळ द्यायचा, तितका वेळ द्यायचा. ते देते आपल्याबरोबर. या सगळ्या गोष्टी तुम्ही आयुष्याचा डोळ्यानं बघितलाय आणि त्याचा फायदा नुसतं तर आता बघा तुम्ही याच्या माध्यमाने यश केला ना त्याला लाईफ टाईम साठी हा फायदा होणार आहे. कारण की तो पुस्तकं त्याने वाचले, स्वतः त्याने पुस्तकं वारंवार लिहिले आणि कुणीतरी त्याला वारंवार विचारणार होतो इंडिव्हिज्युअली त्याच्या माध्यमातून त्यांना तो अभ्यास चांगला करून घेतला. आज पर्सेंटेज मॅटर करत नाही, परंतु नॉलेज जे आज मिळालं ते लाईफ टाईम साठी फॉरवर्ड होणार आहे. ते अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि खूप जिनियस कल्पनेचं खूपच महत्वाचं. सर तुम्ही खूप छान पद्धतीनं आमची संवाद साधला आणि जे काही इतरही पालकांना जो काही गायडन्स केलं त्याबद्दल धन्यवाद. तशाच पद्धतीने इथं आज आलेत आणि आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनापासून सगळ्या सिनियर परिवारासाठी खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. आणि यशला पुढील भवितव्याकरता यशस्वी वाटचाली करता त्याचं नावच यश असल्यामुळे तो नक्कीच यशकीर्ती घेऊन येईल. त्यासाठी आमच्याकडनं संपूर्ण सिनियर परिवार पुन्हा एकदा खूप शुभेच्छा सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.